नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा 2024 आणि येणारी तुमची राज्यसेवा 2025 दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण इथं आपली जी 29वी सुधारित आवृत्ती आहे रिव्हिजनसाठी बेस्ट ऑप्शन त्याच्यामधून आपण कव्हर करत आहोत एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी। पण लक्षात घ्या हे फक्त रिव्हिजनसाठी आहे। जे विद्यार्थी नवीन आहेत जे आता सध्या 25 ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एन्व्हायरमेंट इकोलॉजीचे दोन पुस्तक आपल्याकडे बेस्ट आहेत। पहिलं पुस्तक आहे के सिद्धार्थ एस मुखर्जी सरांनी लिहिलेलं, ज्याचा मराठी अनुवाद केला श्रीकांत गोखले सरांनी, बेस्ट बुक आहे। आणि दुसरं पुस्तक आहे नेतनकर मॅडमचं, जे पुस्तक तुम्हाला डेफिनेटली एन्व्हायरमेंट मध्ये खूप चांगले मार्क्स मिळवून देईल। ठीक आहे, तर 25 ची तयारी करणारे विद्यार्थी, नवीन विद्यार्थी रेफरन्स बुक नक्की वापरा। आणि जे विद्यार्थी आता सध्याची एक्झाम देतात तर त्या विद्यार्थ्यांनी जस्ट रिव्हिजनसाठी 29वी सुधारित आवृत्ती घ्या, त्याच्यामधून देखील तुमचा एन्व्हायरमेंटचा भाग कव्हर होईल। याच पुस्तकातून आपण काही महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर करत आहोत एन्व्हायरमेंटचे। आजचा आपला विषय आहे जैवविविधता बायोडायव्हर्सिटी, ज्याच्यावरती आयोग कायम क्वेश्चन विचारतो। तर बघा इथं जर आपण बघितलं ना, आता सजीवांचा आकार असेल, त्यांची रचना असेल, बाह्य दिसणं असेल, विविधता असते बरोबर। मग एखाद्या ठिकाणची जी परिसंस्था असते ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो, तर या इकोसिस्टीम मध्ये असणाऱ्या सजीवांच्या प्रजाती आणि त्यांचे जनुक यांच्यामध्ये जी विविधता आहे ना, त्याला आपण जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो बरोबर। त्याला आपण काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी। एखाद्या परिसंस्थेमध्ये असणाऱ्या सजीवांच्या प्रजाती आणि त्यांचे जनुक यांच्यामध्ये जी विविधता आहे त्याला आपण जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणतो। सूक्ष्म जीवांपासून ते हत्ती, गेंडा अशा मोठ्या प्राण्यांपर्यंत आणि शैवाल ते प्रचंड आकाराचे वडाचे झाड यांसारख्या सगळ्या सजीवांना जगण्यासाठी विशिष्ट प्रकारचं पर्यावरण आवश्यक असतं। प्रत्यक्षामध्ये जर आपण बघितलं तर जो इव्होल्युशनचा टाइम असतो ना, तर त्या प्रवासामध्ये एखादा जीव असतो तो XYZ म्हणजे एखादं विशिष्ट पर्यावरण आहे, तर त्या पर्यावरणात जगण्यासाठी उत्क्रांत झालेले असतात। ठीक आहे, त्याच्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रदेशात कोणकोणत्या प्रजाती आढळतील ते त्या त्या प्रजातींच्या आणि पर्यावरणात टिकून राहण्याच्या क्षमतेवरती अवलंबून असतं। ठीक आहे, ओके। म्हणजे साहजिकच दोन वेगवेगळ्या भूप्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती, कीटक, पक्षी, प्राणी, सूक्ष्मजीव सगळे कसे आहेत, वेगवेगळे आहेत बरोबर। म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची सजीव सृष्टी असणं याला आपण काय म्हणतो, जैव विविधता। जैव म्हणजे जीव बरोबर, विविधता म्हणजे फरक सगळ्यांमधला बरोबर, तर याला आपण म्हणतो जैवविविधता। आपण जर इथं बघितलं तर 18व्या शतकापासून म्हणजे गेली 250 वर्षापासून सजीवांना ओळखणं, त्यांचं वर्गीकरण करणं, त्यांचं नामकरण करणं ही कामं केली जात आहेत। आणि या काळामध्ये सुमारे 18 लक्ष सजीवांची नोंद झाली, लक्षात घ्या। त्याच्यामध्ये सुमारे 11 लक्ष प्रजाती कीटक वर्गातल्या आहेत। सजीवांच्या एवढ्या प्रचंड प्रजाती माहीत झाल्या असल्या तरी कितीतरी माहीत नाहीयेत, लक्षात घ्या। अनेक नवीन प्राणी वनस्पती मिळतात, जीवाणू, बुरशी, विषाणू, इतर सूक्ष्म सजीवांबद्दलची माहिती जी आहे अजून पूर्णपणे उपलब्ध नाही। आणि त्या क्षेत्रात जैवविविधतेचे जे प्रमाण आहे ते सातत्याने वाढणार आहे। ठीक आहे, भारतामध्ये जर आपण बघितलं तर सजीवांमध्ये प्रचंड जैवविविधता आढळून येते आणि जगात आढळणाऱ्या सजीवांच्या प्रजातींपैकी 6.74% प्रजाती कुठे आहेत, आपल्या भारतामध्ये आहेत, लक्षात घ्या। तर असे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात। मग जैविक घटकांची जी विविधता आहे ती आपल्याला इथं एका चार्ट मध्ये दिलेली आहे, जस्ट तुम्ही बघून घ्या, याच्यावरती काही जास्त क्वेश्चन येत नाहीत। तर शैवाल वर्गीय आहेत, जगामध्ये किती आहेत, 40,000, भारतामध्ये 7,000। कीटक आहेत भारतामध्ये 63,000, ठीक आहे, जगातले पण लक्षात ठेवा। मत्स्यवर्गीय भारतामध्ये फक्त 3,000 मिळतात। सस्तन भारतामध्ये 423, पक्षी आहेत 1,000। अजूनही काही नवीन जीव आहेत जे ओळखायला आलेले नाहीयेत किंवा ज्यांचं नामकरण झालेलं नाहीये। ठीक आहे, सरपटणारे प्राणी आहेत 526, उभयचर प्राणी आहेत 342। आपल्या माहितीसाठी याच्यावरती काही क्वेश्चन जास्त विचारले जात नाहीत। ठीक आहे, ओके, क्लिअर। नेक्स्ट बघा, जैवविविधता संवर्धनाच्या पद्धती। बघा, जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी खास प्रयत्न करण्याची गरज गेल्या 50 वर्षात लक्षात आलेली आहे। ठीक आहे, आणि जैवविविधतेचं संरक्षण, संवर्धन अनेक घटकांचा मोठा वाटा आहे हे ध्यानात आल्यानं काय झालेलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते सरकारी आणि बिगर सरकारी पर्यावरणवादी संघटना यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची आवश्यकता
सगळ्यांच्याच लक्षात आलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता आपण जर बघितलं तर आता ही जी जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, या संकल्पनेमध्ये सजीव सृष्टीतल्या सगळ्या घटकांचा समावेश आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं संवर्धनासाठी निरनिराळे मार्ग फॉलो करणं गरजेचं आहे. आणि जैविक याच्यावरती तुम्हाला इन सिटू आणि एक्स सिटू वरती आयोगाचा क्वेश्चन होता. जैविक घटकांना संरक्षण देण्याच्या आणि संवर्धनाच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. आपण काय करतो, अधूनमधून कुठूनही वाचतो इन सिटू काय आहे, एक्स सिटू काय आहे. तर या काय आहेत बघा, या जैविक घटकांना संरक्षण देण्याच्या संवर्धनाच्या दोन प्रमुख पद्धती आहेत, इन सिटू आणि एक्स सिटू. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये स्थाननिष्ठ ज्याला आपण इन सिटू म्हणतो आणि बाह्य म्हणजे एक्स, बरोबर. तर स्थाननिष्ठ संवर्धन मध्ये कोणत्या प्रयत्नांचा समावेश होतो, तर परंपरेने संरक्षित प्रदेश, याच्यावरती क्वेश्चन विचारला नाही, विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये, जीवावरण संवर्धन क्षेत्रे. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की इन सिटू जी जैविक घटकांना संरक्षण आणि संवर्धन देण्याची प्रमुख पद्धती आहे, दोन पद्धती आहेत, त्यापैकी जी इन सिटू पद्धती आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा किंवा प्रयत्नांचा समावेश होतो. पहिला आहे परंपरेने संरक्षित, दुसरा आहे राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये, तिसरा आहे जीवावरण संवर्धन परिक्षेत्रे. ठीक आहे, तर बघा जैविक घटकांना आहेत त्या जागी संरक्षण पुरवण्याच्या या तिन्ही मार्गांनी जैविक विविधता टिकवून ठेवण्याचे प्रयत्न जे आहेत ते आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर गेल्या काही दशकामध्ये केले जात आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे आपल्याला इथं माहित असलं पाहिजे की जैविक घटकांना आहेत त्याच जागी संरक्षण पुरवणं, तिन्ही मार्गांनी जैविक विविधता टिकवून ठेवण्याचे प्रयत्न जे आहेत ना, हे जे तीन मार्ग आपल्याला दिलेत हे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरती काही दशकात केले जात आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काही परंपरेने संरक्षित प्रदेश दिसतात. इथं आपण बघितलं की नाही, परंपरेने संरक्षित प्रदेश. पहिला मुद्दा आपण बघतोय इन सिटू मधला. तर आपण आपल्या भारतामध्ये आणि काही आपला भारतच नाही तर भारता व्यतिरिक्त जे काही आपले आशियाई देश आहेत ना, तर इथं अनेक ठिकाणी, जस्ट एक मिनिट थांबा, अनेक ठिकाणी आपल्याला जर इथं बघितलं ना, तर इथं तुम्हाला परंपरेने संरक्षित प्रदेश दिसून येतात, ज्याला तुम्ही काय म्हणू शकता, देवराया म्हणू शकता. ठीक आहे, म्हणजे बघा परंपरेने जैविक घटक टिकवण्याची पद्धत चालत आलेली आहे. प्राचीन काळापासून आदिम समाजामध्ये वृक्ष, नद्या, जंगल, पर्वत, टेकड्या, जलाशय यांचा पवित्रपणाची जी कल्पना आहे ना, ती अजूनही आहे, लक्षात घ्या. नदीची आपण पूजा करतो, बरोबर. तर जगभरातील आदिवासी समाज जो आहे ना, जंगलाचा काही भाग किंवा नदी असेल, तळ्याचा काही भाग असेल, पवित्र मानतात. ठीक आहे, आणि तर आपण बघत होतो परंपरेने संरक्षित प्रदेश. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, याच्यामध्ये आपण स्केअर्ड ग्रूज बद्दल बघितलं होतं, ज्याला आपण देवराया म्हणतो. बघा देवराया हा जो भाग असतो ना, हा जंगलाचा भाग असतो आणि जे स्थानिक रहिवासी असतात ना, तर ते पवित्र मानतात, बरोबर. मग हा पवित्र मानत असल्यामुळे काय होतं, इथं मानवी हस्तक्षेप म्हणजे इथं संबंधच येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे की बाबा हे देवासाठी आहे तर मग इथं वृक्षतोड करू नये किंवा गवत कापू नये वगैरे. त्याच्यामुळे काय होतं, मग इथे जैवविविधता टिकून राहते. ठीक आहे, आणि देवरायांच्या बाजूला काय होतं, प्रचंड प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास झालेला दिसतो. ओके, म्हणजे इथं जैवविविधता टिकवणे हा हेतू नाहीये, केवळ पवित्रपणाच्या संकल्पनेमुळे काय झालेला आहे, हा भाग वाचलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण जर इथं बघितलं तर तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की अशा प्रकारच्या देवराया कोणत्या स्टेट मध्ये मिळतात, तर कर्नाटक आहे, केरळ आहे, महाराष्ट्र, मेघालय ही जे स्टेट आहेत ना, तर या स्टेटमध्ये आपल्याला देवराया मिळतात. ठीक आहे, आणि काही ठिकाणच्या देवरायामध्ये इतरत्र न आढळणाऱ्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला इथं दिसून येतात. आता इथं जर आपण बघितलं तर देवराईप्रमाणेच काय होतं, भारताच्या काही भागामध्ये तळी किंवा जलाशय पवित्र मानले जातात. ठीक आहे, ओके. हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड, सिक्कीम, मेघालय, हिमाचलच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक भागामध्ये आपल्याला पवित्र जलाशय, बघा देवरायासाठी स्टेट लक्षात ठेवा, पवित्र जलाशयांसाठी पण तुम्ही इथं स्टेट लक्षात ठेवू शकता. ओके, क्लिअर. देन आपण पुढचा भाग बघूया. सिक्कीम मध्ये तुम्हाला केचो पार्ली तळ एक असं आहे जे काय म्हणतो, पवित्र तळ म्हटलेलं आहे, पवित्र जलाशय म्हटलेलं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे काय होतं, इथं जलपक्ष्यांना संरक्षण मिळून जातं, प्राणी असेल, वनस्पती असतील. त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य, प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो. पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती असेल तर जीके म्हणून क्वेश्चन येतात.
आणि आपल्या एक्झाम मध्ये UPSC असेल, MPSC असेल, जोड्या लावामध्ये वगैरे क्वेश्चन विचारले जातात एन्व्हायरमेंटचा भाग म्हणून. ठीक आहे, ओके. तर IUCN, ज्याला इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, या वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनासाठी धोरणे ठरवणारी आंतरराष्ट्रीय संघटना. लक्षात ठेवा, IUCN काय आहे हेच आपल्याला माहित नसतं. आपण वाचतो, बरोबर आहे, आपण म्हणतो IUCN, पण हे IUCN नक्की काय आहे? तर हे IUCN वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनासाठी धोरणे ठरवणारी एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे त्याचं काम काय आहे की वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनासाठी धोरणे ठरवणे. आणि या संघटनेने संरक्षित क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार त्यांचे राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये असे दोन मुख्य भाग पाडलेले आहेत. भारतात सुद्धा आपण जर बघितलं तर जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांचे काय करण्यात आलेले आहे, जाळे तयार करण्यात आलेले आहे. ठीक आहे, ओके. आता राष्ट्रीय उद्यान जर बघितलं, संपूर्णपणे संरक्षित प्रदेश असतो, आपल्याला माहित आहे. तर हे राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य दोन मुख्य भाग जे आहेत ते IUCN नुसार आहेत, संरक्षित क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार आहेत. आता राष्ट्रीय उद्यान जर आपण बघितलं तर संरक्षण तिथलं वन्यजीव आणि परिसंस्थांना आहे, बरोबर. मानवाचे अधिकार तिथं दुय्यम मानले जातात. लक्षात ठेवा, संरक्षण कशाला आहे? वन्यजीव आणि परिसंस्थांना. छोट्या छोट्या गोष्टीवरती पण आयोगाचे क्वेश्चन विचारले जातात. ओके. राष्ट्रीय उद्यानांच्या संरक्षित क्षेत्रामध्ये तुम्हाला वृक्षतोड, गुरेचराई, शेती करणे किंवा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्यापासून पूर्ण मज्जाव असतो. म्हणजे तिथं शिकार करणे, पाळीव प्राणी ठेवणे याला पूर्णपणे बंदी असते. राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती कोण करतं? केंद्र सरकार करतं. व्यवस्थापन कोणाकडून केलं जातं? राज्यांकडून केलं जातं. ठीक आहे, ओके. 2019चा डाटा काय सांगतो आपल्याला? भारतामध्ये 104 राष्ट्रीय उद्याने आहेत, 551 अभयारण्य आहेत, 88 संरक्षित राखीव वनक्षेत्रे, 127 सामूहिक राखीव वनक्षेत्रे आहेत. याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 104 राष्ट्रीय उद्याने आणि 551 अभयारण्ये हे लक्षात ठेवा. आता या राष्ट्रीय उद्यानांनी, अभयारण्यांनी, संरक्षक परिक्षेत्रे आणि राखीव वनक्षेत्रांनी मिळून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के? 5.2%. ठीक आहे, हे टक्के फक्त लक्षात ठेवा, ही फिगर नाही लक्षात राहिली तरी चालेल. अभयारण्ये, आपण उद्यानाबद्दल बघितलं, अभयारण्य पण संरक्षित प्रदेश असतात, त्याचं पण नियोजन राज्य सरकारकडूनच केलं जातं. पण त्याचा मोठं काय आहे? वन्य प्राण्यांना विशेष संरक्षण पुरवणं. ठीक आहे, ओके, क्लिअर. वन्य प्राण्यांना संरक्षण पुरवण्याच्या उद्देशाने प्रकल्प चालवले जातात आणि या प्रकल्पांवरती आयोगाने क्वेश्चन पण विचारलेला आहे तुम्हाला. व्याघ्र प्रकल्प असेल, हत्ती प्रकल्प असेल, गेंडा प्रकल्प असेल, ओके, प्रोजेक्ट एलिफंट. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल आहेत. जीवावरण राखीव परिक्षेत्रे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला बायोस्फिअर रिझर्व म्हणतात. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, IMP आहे. आता इथे लक्षात घ्या, जीवावरण राखीव क्षेत्र म्हटले. ठीक आहे, राखीव शब्दावरती थोडासा फोकस असू द्या. तर पर्यावरणातील वनस्पती, प्राणी अथवा इतर भौगोलिक घटक जे असतात ना, तर ते टिकवून ठेवण्याच्या इतर पद्धतीमध्ये मानवी हस्तक्षेप अजिबात नसावा, अशी संकल्पना आपण बघितली, बरोबर. अभयारण्य असेल किंवा राष्ट्रीय उद्यान असेल, पण याच्यामुळे काय होतं, राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य याच्यामध्ये कोणत्याच प्रकारे मानवाला हस्तक्षेप नसतो, बरोबर. आता जगामध्ये जर आपण बघितलं, जंगले, वाळवंटे किंवा डोंगरामध्ये आदिवासी राहतात का? राहतात. तर या लोकांचा आपण विचार केला तर पर्यावरणाला अधिक सुरक्षा दीर्घ काळासाठी पुरवता येईल या हेतून काय केले आहे युनेस्कोनं? मानव आणि जीवावरण ही संकल्पना मध्यवर्ती ठेवली आणि प्रकल्पांची आखणी करावी असं सुचवलं. म्हणजे इथं जो मानवाला अजिबातच हस्तक्षेप नाही तो थोडासा बाजूला ठेवला आणि युनेस्कोच्या सूचनेला अनुसरून जगामध्ये, पूर्ण जगामध्ये विविध भागामध्ये जीवावरणाचे काही भाग संरक्षित ठेवण्याची जी कल्पना आहे ना, तर ती कल्पना पुढे आलेली आहे आणि या विवेक्षित भागांना काय म्हटलं जातं? बायोस्फिअर रिझर्व म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. आता जीवावरण संरक्षण परिक्षेत्रामधील वन्यजीव आणि निसर्ग यांची मानवी गरजांशी जर सांगड घातली तर पर्यावरणाचं नियोजन आणि व्यवस्थापन केलं जातं. ठीक आहे, ओके. स्थानबाह्य संवर्धन, आता याच्यामध्ये बघा, प्रजाती अथवा सजीव गटामधील विविधता टिकवण्यासाठी काय केलं जातं? त्या प्रजाती ज्या मूळ जागी आहेत त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी त्यांची जपवणूक केली जातं. स्थानबाह्य म्हटलंय. ठीक आहे, मग स्थानबाह्य संवर्धन व्यूहरचनेचा हाच गाभा आहे, मूळ जागी नाही, वेगळ्या ठिकाणी. ठीक आहे, मग वनस्पतीच्या निरनिराळ्या जाती आणून काय केलं जातं? वनस्पती उद्यानामध्ये संवर्धन करणं, निरनिराळ्या प्राण्यांना एकाच ठिकाणी संग्रहालयामध्ये ठेवणं, जलचरांना ठेवणारी
संग्रहालय उभारणं ही पद्धत दीर्घ काळापासून काय आहे वापरली जात आहे. आणि जर आपण बघितलं तर आज मितीला जगामध्ये एकूण 1775 वनस्पती उद्यान आहेत. क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाहीत, फक्त स्थानबाह्य संवर्धन काय असतं हे तुम्हाला माहित असू द्या. ठीक आहे, ओके. व्यावसायिक तत्वावर चालवल्या जाणाऱ्या वनस्पती उद्यानांप्रमाणे हे आदिम जमाती पवित्र मानतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, बीज बँक किंवा जनुक बँक, याला करा IMP. तुम्हाला विचारलं जातं स्थानबाह्य संवर्धनाची आधुनिक पद्धत कोणती आहे, तर ही बीज बँक किंवा जनुक बँक. ठीक आहे, झाडांच्या बिया उती म्हणजे तिथं काय केलं जात होतं, डायरेक्ट प्रजातीच केल्या जात होत्या. इथं बाकीचं पण बिया असतील, उती असतील, पुनरुत्पादनाला आवश्यक भाग असेल जो अतिशीत तापमानाला काय केला जातो, द्रवरूप नायट्रोजन मध्ये साठवून ठेवला जातो. ठीक आहे, काही वनस्पतीमधील पाण्याचा अंश निघून गेल्यामुळे अतिशीत तापमानामुळे काय होतात, बिया मृत होतात. उदाहरणार्थ चहा आणि लिची यांच्या बिया कमी तापमानाला साठवता येत नाहीत. अशा वनस्पतीचं संगोपन कुठे करावं लागतं, खास उद्यानामध्ये करावं लागतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला जैवविविधतेची हॉटस्पॉट. ठीक आहे, याच्यामध्ये करंट अफेअर्स मध्ये नवीन काही भाग ऍड झाला असेल तर तो आपण ऍड करून घेऊया. जगामध्ये जर आपण बघितलं तर सगळीकडे जैवविविधता सारखी आहे का, नाही, बरोबर, विविधता आढळते. अनेक प्रजाती अद्याप टिकून आहेत. प्रदेशांचा वापर जैविक विविधता टिकवण्याच्या कामी प्राधान्याने करावा. बघा, हॉटस्पॉट याची मुख्य भूमिका काय आहे लक्षात घ्या. जगामध्ये ज्या भागामध्ये अनेक प्रकारच्या अनेक प्रजाती अजून पण टिकून आहेत, अशा प्रदेशांचा वापर जैविक विविधता टिकवण्याच्या, म्हणजे बघा जगामध्ये सगळीकडेच तुम्हाला विविधता दिसते, पण प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे, जिथं अनेक प्रकारच्या प्रजाती टिकून आहेत. ठीक आहे, त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. ही भूमिका आहे हॉटस्पॉटच्या पाठीमागे. ठीक आहे, मग हॉटस्पॉट ही संकल्पना, असे क्वेश्चन एन्व्हायरमेंट मध्ये विचारतात. हॉटस्पॉट ही संकल्पना 1988 मध्ये कोणी मांडली, नॉर्मन मेयर्स यांनी मांडली. ठीक आहे, या ठिकाणांची निवड करून तेथील सजीव सृष्टी तातडीने टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या संकल्पनेमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. एखादा भाग हॉटस्पॉट आहे का नाही हे ठरवण्यासाठी किती निकष वापरले जातात, 2 निकष वापरले जातात. ठीक आहे, कोणते निकष आहेत बघा, संबंधित प्रदेशातील कमीत कमी 1,500 संवहनी वनस्पतींच्या जाती प्रदेशनिष्ठ असणं आवश्यक आहे. संबंधित प्रदेशात 30% किंवा त्याहून कमी मूळ वनस्पती अस्तित्वात असाव्यात किंवा दुसऱ्या शब्दात त्या प्रजाती अत्यंत धोक्यातील असाव्यात. हे निकष आपल्याला विचारले जाऊ शकतात. ही संकल्पना कोणी मांडली विचारलं जाऊ शकतं, आणि संकल्पना काय आहेत तेही विचारलं जाऊ शकतं. बघा, जगभरामध्ये एकूण 36 ठिकाणांना जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि या हॉटस्पॉटचे एकूण क्षेत्रफळ पृथ्वीच्या भूभागाच्या 2.4% आहे. ओके, आणि या हॉटस्पॉट पैकी 4 पूर्व हिमालय, पश्चिम घाट, ईशान्य भारत, निकोबार बेटे भारतामध्ये आहेत. पूर्व हिमालय म्हटले. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला 43% प्रजाती प्रदेशनिष्ठ प्रकारच्या दिसतात. पश्चिम घाट हा जो हॉटस्पॉट आहे ना, हा उत्तर दक्षिण, बघा दक्षिण उत्तर म्हणा, उत्तर दक्षिण म्हणा, केरळ पासून महाराष्ट्रापर्यंत आहे. इथं स्पेसिफिक आपल्याला पश्चिम घाटाबद्दल क्वेश्चन येऊ शकतात. इथं जर तुम्ही बघितलं तर 1600 किलोमीटर लांबीच्या या पर्वतरांगांनी भरलेल्या पट्ट्यामध्ये 2 मुख्य प्रकारची जंगले आहेत. ठीक आहे, ओके, सदाहरित आणि अर्ध सदाहरित. पूर्व हिमालयाचा हॉटस्पॉट भारतातील ईशान्येकडील राज्ये आणि भूतान यातील विस्तृत प्रदेशामध्ये पसरलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समशीतोष्ण जंगले आहेत, आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे मॅग्नोलिया आणि बेटुला अतिप्राचीन काळामध्ये उत्क्रांत झालेल्या वनस्पती अजूनही इथं टिकून आहेत. लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. जैवविविधता संवर्धन आणि भारत. आपल्या भारताबद्दल बघूया. भारतामध्ये जंगलांचा आणि वन्यजीवांचा नाश व्हायस 19व्या शतकाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली. ठीक आहे, ओके. का सुरुवात झाली? ब्रिटिश प्रशासनातील अधिकारी, स्थानिक संस्थानिक, हौशी शिकारी मोठ्या प्रमाणावर खेळ म्हणून काय करत होते, शिकार करत होते. बरोबर, म्हणजे अनेक वन्यजीवांची हत्या होत होती. 19व्या शतकाच्या अखेरीला वन्यजीवांना संरक्षण देण्यासाठी तरतुदी होत्या का, नव्हत्या, म्हणूनच इथं लॉस होत होता. बरोबर, 1883 मध्ये काय झालं,
मुंबईच्या सुप्रसिद्ध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी असं विचारलं जातं बघा एक्झाम मध्ये. याची स्थापना झाली भारत स्वतंत्र झाला 52 मध्ये. वन्यजीव संरक्षणासाठी सल्लागाराचे काम करण्यासाठी इंडियन बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ या स्वतंत्र मंडळाची निर्मिती झाली. वन्यजीव संरक्षण दुरुस्ती कायदा 2002 पारित करण्यात आला. हे सगळं विचारलं जातं. आणि 1972 मध्ये सुधारणा झाली आणि नव्या कायद्यान्वये भारतीय वन्यजीव मंडळ इंडियन बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ ची जागा राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने घेतली, ज्याला नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ म्हटलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, वन्यजीवांच्या संरक्षणाची तरतुदी करणारा पहिला सर्वसमावेशक कायदा, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला 1972 केला गेला. आणि या कायद्याने भारतातील वन्यजीवांच्या संवर्धनाला खऱ्या अर्थानं काय झाली, सुरुवात झाली. ठीक आहे, 1972. हा जो कायदा आहे वन्यजीव संरक्षण कायदा संपूर्ण भारताला लागू आहे. 1991 मध्ये दुरुस्ती झाली आहे आणि 2002, 6, 13, 17 अनेक दुरुस्त्या झालेत. हा कायदा CITESच्या तरतुदींशी अनुरूप आहे. संकटात सापडलेल्या प्रजातींच्या व्यावसायिक वापराला, त्यांच्यापासून बनवलेल्या वस्तूला, व्यापाराला प्रतिबंध करतो. आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार राज्यांना मदत पण देतं. कोणत्या कामासाठी मदत आहे बघा, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, सुविधा, वन्यजीवांना संरक्षण, चोरटी शिकार थांबवणं, वस्तूंचा व्यापार थांबवणं, विनाशाचा धोका असलेल्या प्राण्यांचं प्रजनन करणं, वन्यजीव संरक्षणासाठी शैक्षणिक कार्यक्रम चालवणं, प्राणी संग्रहालयाचा विकास करणं, गेंडा, वाघ, हत्ती अशा प्राण्यांना संरक्षण पुरवणं. ठीक आहे, ओके. तर हा आहे वन्यजीव संरक्षण कायदा. महत्वाच्या गोष्टी कायद्यामध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत बघा, त्याच्यामध्ये 1992 मध्ये केलेल्या बदलानुसार केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची स्थापना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 2002 मध्ये प्राणी आणि वनस्पतींच्या संकटग्रस्त प्रजातींना इजा पुरवणाऱ्यांना कडक शिक्षा चेंज केलाय. संरक्षित क्षेत्राच्या 2 प्रकारांची स्थापना, तिसरा पॉइंट लक्षात ठेवा. आता आपल्याला घटनेबद्दल पण इथं दिलेलं आहे. भारतीय घटनेमध्ये 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती सगळ्यांनाच माहित असतं, बरोबर. तर या घटना दुरुस्तीनं वन्यजीवांच्या संदर्भात बदल झालेत का, झालेत, लक्षात घ्या. 48A विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. आणि त्याच्यानुसार घटनेच्या मार्गदर्शक तत्वामधील सरकारच्या जबाबदारीवर काय केलंय, प्रकाश टाकलाय. ओके. आणि वने आणि वन्यजीवांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करील अशी तरतूद आहे. आणि याच घटना दुरुस्तीने नव्याने तयार केलेल्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यातील कलम 51A एक कर्तव्य म्हणून पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची आहे हे स्पष्ट नमूद केलेलं आहे. ठीक आहे. प्राण्यांना कौर्याने वागवण्यास प्रतिबंध. इथं जर आपण बघितलं तर वन्यजीवांच्या आणि प्राण्यांच्या संदर्भात त्यांच्या संरक्षणासाठी 1960 मध्ये प्राण्यांना कौर्याने वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा, ज्याला PCA म्हटलेला आहे, संमत करण्यात आला. विचारलं जातं योग्य अंमलबजावणीसाठी भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयामध्ये 2002 मध्ये प्राणी कल्याण विभाग स्थापन करण्यात आला. अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ती सरकारला प्राण्यांच्या कल्याणासंबंधी सल्ला आणि सूचना देते. 1960च्या कायद्याने स्थापन झालेली आहे, हेही लक्षात ठेवा. पूर्वी चेन्नई आणि आता हरियाणा इथं सिकरी वल्लभगड जिल्हा हरिदाबाद इथं मुख्यालय असणारी ही संस्था काय करते, म्हणजे त्याचे हेडक्वार्टर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. संस्था प्रकल्पांना आर्थिक मदत पुरवते. ठीक आहे, ओके. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारायची आयोगाची पद्धत आहे. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. राष्ट्रीय वन्यजीव कार्यक्रमावरती क्वेश्चन येऊ शकतो. 1983 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय स्तरावर वन्यजीव व्यवस्थापनाची आणि संवर्धन कामाची नियोजनबद्ध मांडणी करण्यासाठी प्रथम राष्ट्रीय वन्यजीव कृती कार्यक्रम नॅशनल वाईल्ड लाईफ ऍक्शन प्लॅन सुरू केला आहे. आणि या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येऊन 2002-16 या वर्षासाठी दुसऱ्यांदा तर 17-31 यासाठी तिसऱ्यांदा आखणी करण्यात आली. याच्यामध्ये तुम्हाला 83 डेट विचारली जाऊ शकते. नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ कोणती संस्था आहे, वन्यजीव संवर्धन नियोजनामध्ये काम करते, पंतप्रधानांच्या नेतृत्वाअंतर्गत कार्य करते, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आणि वन्यजीव संरक्षण संवर्धन या कामात अनेक संशोधन आणि सर्वेक्षण संस्थांचा मोठा सहभाग आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण,
भारतीय प्राणी सर्वेक्षण, वन्यजीव संशोधनासाठी डेहराडूनची संस्था वगैरे इथं भरीव कामगिरी करत आहे. ठीक आहे. जैविक विविधता संरक्षण कायदा. आता इथं जर आपण बघितलं तर जगातील जैविक संपदेचा झपाट्याने होणारा जो ऱ्हास आहे हा रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीमध्ये रिओ डी जानेरो इथे एक आंतरराष्ट्रीय करार झाला 1992 मध्ये. आणि जगभरामध्ये जैविक संपदेच्या रक्षणासाठी काय झाले, विविध उपाय करण्यास प्रारंभ झाला. ठीक आहे. जैविक विविधतेचं संरक्षण संवर्धन याच्याबरोबर जैविक संपदेचा शाश्वत वापर म्हणजे पुढच्या पिढीसाठी टिकलं पाहिजे याच्यासाठी कायदेशीर तरतुदी करणं सगळ्याच देशांना आवश्यक बनलं. आणि इथं रिओ येथील करारामध्ये तरतूद केली की जैवविविधता त्या देशाची संपत्ती मानावी, जैविक संपदा, पारंपरिक ज्ञान यांचा वापर झाल्यास त्याचा आर्थिक लाभ झाला पाहिजे. हे सगळं होण्यासाठी घटनात्मक तरतुदी केल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि रिओ परिषदेनंतर भारताला हळद, बासमती यांच्या पेटंट घेण्याच्या प्रकाराशी मुकाबला करावा लागला. कारण का भारताने 98 पर्यंत कोणताच कायदा केलेला नव्हता. ओके. आणि हे बघून SC न वंदना शिवा या पर्यावरणवादी वैज्ञानिकाने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे जैविक संपदेसंबंधी विधेयक तयार झालं आणि भारताचा जैविक विविधता संरक्षण कायदा 2002 तयार झाला. अंमलात कधी आणला? 2003 मध्ये. लक्षात ठेवा, हा कायदा सगळ्या सजीवांना म्हणजे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीवांना लागू आहे. सगळ्या सजीवांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि इथं नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी, ज्याला राष्ट्रीय जैविक विविधता प्राधिकरण असं म्हणतात लॉंग फॉर्म मध्ये, त्या संस्थेची केंद्रीय पातळीवर निर्मिती करण्यात आली आणि जैविक संपदा टिकवण्यासाठी या ऑथॉरिटीला व्यापक अधिकार देण्यात आले. तर आपण राष्ट्रीय वन्यजीव कार्यक्रम बघितला, जैविक विविधता संरक्षण कायदा बघितला. त्याच्यानंतर आपण बघतोय वन्यजीव, ज्याला आपण वाईल्ड लाईफ म्हणतो. तर वन्यजीव ही संज्ञा पर्यावरण शास्त्रामध्ये कशी वापरली जाते? व्यापक अर्थाने वापरली जाते. त्याच्यामध्ये वन्य प्राणी आणि मानवी नियंत्रणाबाहेर नैसर्गिक वसतिस्थानात होणाऱ्या वनस्पतींचा समावेश होतो. ठीक आहे. ओके. जे प्राणी अथवा वनस्पती सर्वसाधारणपणे मानवी नियंत्रणाखाली राहू शकत नाहीत, लक्षात घ्या, अथवा त्यांना माणसामध्ये वाढवणं शक्य होत नाही, त्या सगळ्या सजीवांचा समावेश कशामध्ये होतो? वन्यजीवामध्ये होतो. ठीक आहे. म्हणजे सजीवांच्या संख्येत होणारी घट आणि त्या सजीवाची उपयुक्तता या 4 निकषांचा वापर सजीवांच्या वर्गीकरणासाठी काय करतो? करण्यात येतो. ठीक आहे. आणि यालाच काय म्हटलेलं आहे? यालाच म्हटलेलं आहे IUCN रेड लिस्ट. लक्षात घ्या. तर इथं काय होतं, मग या रेड लिस्टचा फायदा काय आहे बघा. या रेड लिस्टमुळे जैवविविधतेचा जो ऱ्हास आहे का त्याच्याकडे लक्ष वेधून घेणं, नष्ट होण्याचा धोका असलेल्या प्रजातींची माहिती जमा करणं, जगभरातील जैवविविधता ऱ्हासाचा अंदाज घेणं, हे सगळे उद्देश आहेत ना सफल होतात. म्हणजे काय होतं बघा, रेड लिस्टच्या जैवविविधतेमुळे काय होतं, ऱ्हासाकडे लक्ष वेधून घेणं, जो ऱ्हास होतोय त्याच्याकडं, त्याच्यानंतर नष्ट होण्याचा जो धोका आहे तो धोका असलेल्या प्रजातींची माहिती जमा करणं किंवा जगभरातील जैवविविधता ऱ्हासाचा अंदाज घेणं, हे उद्देश सफल होतात. म्हणजे रेड लिस्टचा काय फायदा आहे किंवा रेड लिस्टचा उद्देश काय आहे हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला माहित पाहिजे. तसेच कोणत्या प्रजातींना तात्काळ संरक्षण पुरवण्याची गरज आहे याची पण माहिती उपलब्ध होते आणि ही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. आता सजीव प्रजातींचे 9 गट म्हटले. तर IUCNच्या निकषानुसार सजीव प्रजातींचे 9 गट पुढील प्रमाणे कोणते आहेत बघा. नामशेष झालेली प्रजाती, एखाद्या प्रजातीची अथवा सजीव गटाचं अस्तित्व जर पूर्णपणे नष्ट झालेलं असतं, अशा सजीवांचा एकही नमुना जिवंत नाही, याला काय म्हणतो आपण? नामशेष झालेली प्रजाती या कॅटेगरीमध्ये टाकले जातात की पूर्ण नष्ट झाले, एकही नमुना त्याचा जिवंत नाहीये. ठीक आहे. ओके. क्लिअर? मला एक्झाम्पल कमेंट बॉक्समध्ये सांगा. वन्य स्वरूपात नामशेष झालेली प्रजाती बघा, काही वेळा मुद्दाम सर्वेक्षण करून सुद्धा काही सजीव त्यांच्या नैसर्गिक वसतिस्थानामध्ये अजिबात आढळत नाहीत आणि याला आपण म्हणतो वन्य स्वरूपात नामशेष झालेली प्रजाती. आत्यंतिक संकटात सापडलेल्या प्रजाती, इथं जर आपण बघितलं तर या गटातील प्रजाती अथवा सजीवांवर नजीकच्या काही काळामध्ये वन्य स्वरूपात नष्ट होण्याचं संकट ओढवलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या आहे संकटात सापडलेली. याच्यामध्ये जर बघितलं तर संख्येमध्ये विशिष्ट पातळीपेक्षा घट झाल्यानं काय होतं हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं.
सजीवांवर नामशेष होण्याचं संकट ओढवण्याचा संभव असतो, म्हणजे संकटात आहे. ठीक आहे. अमर्याद कत्तल असेल, सजीवांची नैसर्गिक संख्या जी आहे ना वेगाने घटते, त्याच्यामुळं त्यांचा विनाश चालू होतो. ठीक आहे. आणि अशा सजीवांना अगदी इमर्जन्सी संरक्षण पुरवण्याची गरज असते. 5वी कॅटेगरी आहे संवेदनक्षम सजीव गट. इथं सजीवांच्या संख्येत घट होताना दिसते. काही काळाने हे सजीव संकटात सापडू शकतात. अजून तरी ते चला, वन धोरणाचे मार्गदर्शक तत्वे आपण बघूया. तर संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे, तर इथं अन्नधान्य आणि कृषी संघटना, ज्याला आपण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणतो, FAO, 1951 मध्ये 6व्या परिषदेमध्ये वनविषयक धोरणाची काही मार्गदर्शक तत्वे जी आहेत तर ती तत्वे इथं ठरवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक देशाने आपल्या देशातील वनक्षेत्राचं प्रमाण ठरवणं आणि तेवढं क्षेत्र वनासाठी उपलब्ध करणं. ओके, हे मार्गदर्शक तत्व आहे पहिलं. दुसरं, वनक्षेत्र योजना अंमलात आणताना त्याच्यासाठी देशातील उत्तम व्यवहार्य तंत्रज्ञानाचा वापर करणं, वनक्षेत्राचा देशातील जास्तीत जास्त लोकांना शाश्वत स्वरूपाचा संरक्षणात्मक आणि उत्पादन स्वरूपामध्ये लाभ देणं, वनाच्या उपक्रमामधून जास्तीत जास्त मूल्य मिळवणं. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, हे जे FAO आहे ना, तर याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो का? येऊ शकतो. लक्षात घ्या, जर आपल्याला या मार्गदर्शक तत्वाबद्दल क्वेश्चन नाही विचारला तर आपल्याला या FAO बद्दल क्वेश्चन आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर वन उत्पादन आणि व्यवस्थापन तसेच वन उत्पादनांचा उपभोग आणि योग्य वापराबद्दलचं ज्ञान उपलब्ध करणं हेही मार्गदर्शक तत्व आहे. वनांबाबत महत्वाची अशी सामाजिक जाणीव कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्माण करणं. तर या सगळ्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून बदलत्या परिस्थितीची जाणीव ठेवून भारताचं नवीन राष्ट्रीय वन धोरण आखलं गेलेलं आहे, जे 21 मे 1952 ला जाहीर झालं होतं. तर या 21 मे 1952चं जे वन धोरण होतं, याच्यामध्ये पण काही मुद्दे होते. लक्षात घ्या. ओल्ड कंटेंट आयोगाकडून विचारलं जातंय. तर वनक्षेत्राकरता जास्तीत जास्त चांगली, किमान दोष असलेली, संतुलित आणि पूरक जमीन वापर सुचवणारी पद्धत शोधून काढणं, देशातील डोंगर उतारावरील वनांचा होणारा ऱ्हास थांबवणं, त्याच्यामुळे देशातील हजारो एकर सुपीक जमिनीला होणारा पाण्याचा स्रोत सतत चालू ठेवण्यास मदत करणं, अनेक नद्यांचे किनारे वनस्पती विना आहेत, त्याच्यामुळे जमिनीची धूप झीज रोखून नदी खोरे जे आहेत ते समृद्ध करणं, समुद्र किनाऱ्यावर निर्माण होणारे वाळूचे दांडे, वाळूचा संचय रोखणं, हवामान सुधारण्यासाठी आणि प्रादेशिक स्वरूप संतुलित ठेवण्यासाठी सभोवतालच्या प्रदेशात वन प्रदेश निर्माण करणं, गुरे चारण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारी अवजारे निर्माण करण्यासाठी लाकूड पुरवणारे क्षेत्र वाढवणं, चांगली वन उत्पादनं विपुल प्रमाणात विविध उद्योग आणि संरक्षण खात्यास पुरवली जातात, त्याच्यावरती बंधनं घालणं. हे जे सगळे मुद्दे आहेत ना, हे 52चं जे वन धोरण होतं त्याच्यामधले आहेत. जस्ट एकदा रिकॉल करा. वन धोरण, राष्ट्रीय वन धोरण 1988 मात्र नक्की करा. याच्यामध्ये तुम्हाला परिसंस्थेचं संतुलन संवर्धन करून पर्यावरणाची स्थिरता राखणं, सगळ्या सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निरोगी वातावरणाची स्थिरता राखण्यासाठी वनांचं संवर्धन करणं, नैसर्गिक वारशाचं संरक्षण आणि संवर्धन करणं, नद्या, तळी, जलाशयांच्या परिसरातील वनांचा ऱ्हास होऊ नये म्हणून प्रयत्न करणं, जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना करणं, वाळवंटामधील आणि किनारी भागातील वाळूच्या टेकड्यांवर नजर ठेवून त्यांचा विस्तार रोखणं, मोठ्या प्रमाणावर वनसंगोपन वनीकरण करून वनाच्छादित क्षेत्रात वाढ करणं, ग्रामीण आदिवासी लोकसमूहांना लागणाऱ्या जळण, लाकूड, अन्न, दुय्यम वन उत्पादनांच्या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करणं, वन संरक्षणाच्या कामात लोकांना सहभागी करून घेणं. भारतातील वनसंपदेची स्थिती जर बघितली, हे 8 पॉइंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपल्याला वनसंपदेमध्ये घट होत आहे हे दिसून येतोय. मुद्दा लक्षात ठेवा, दर 2 वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण वनांच्या स्थितीबद्दल अहवाल प्रकाशित करतं. याला वन स्थिती अहवाल असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये लँडसॅट उपग्रहाकडून वापरलेल्या प्रतिमा घेतल्या जात होत्या. आता दूरसंवेदक उपग्रहाकडून मिळणाऱ्या प्रतिमांचा वापर केला जातो. मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून काय केलं जातं, हे काम चालू केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला इथं दाट वनक्षेत्र, मुक्त वनक्षेत्र हे काही तुम्हाला विचारणार नाहीत. आपल्याला
भारतातील जीवावरण संरक्षणाचे प्रयत्न काय आहेत हे विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये बघा, जीवावरणाचं महत्व जे आहे ना, ते महत्व ओळखून 1972 मध्ये काय झालं, भारत सरकारच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय जीवावरण समितीची स्थापना झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. 1972 भारतीय राष्ट्रीय जीवावरण समितीची स्थापना. ठीक आहे. इथं 1979 मध्ये 14 ठिकाणी जीवावरण संवर्धनाचे प्रकल्प सुरू करता येतील असं सुचवलं. त्याच्यानंतर 86 मध्ये बघा, सगळ्यात आधी निलगिरी भागाची जीवावरण राखीव परिक्षेत्र म्हणून निवड करण्यात आली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात आधी कशाची निवड करण्यात आली? 1986 मध्ये निलगिरी जीवावरण राखीव परिक्षेत्राची. ठीक आहे, बायोस्फिअर रिझर्व. त्याच्यानंतर 2020 पर्यंत 18 जीवावरण राखीव परिक्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. रिसेंट काही ऍड झाला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. निलगिरी परिक्षेत्र इथं जर आपण बघितलं तर बघा, याचा विस्तार तुम्हाला दिलाय. विस्तार तुम्हाला विचारतील. स्पेसिफिक निलगिरी परिक्षेत्रावरती जर आयोगाला क्वेश्चन विचारायचा असेल तर विस्तार विचारतील. अदरवाईज तुम्हाला हे जे स्टेट आहेत ना, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, या 3 राज्यामध्ये पसरलेले आहेत. ठीक आहे, निलगिरी परिक्षेत्र जे आहे ना, हे कर्नाटक, केरळ, तमिळनाडू 3 राज्यामध्ये पसरलेलं आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर हे निलगिरी परिक्षेत्र महत्वाचं आहे. इथं वनस्पतींच्या शेकडो प्रजातींप्रमाणे सस्तन प्राण्यांच्या 100, पक्ष्यांच्या 550. आता हे काही विचारत नाहीत, लक्षात घ्या. स्टेट आणि हे जे विस्तार आहे तो लक्षात ठेवा. नंदादेवी परिक्षेत्र बघा, हे उत्तरांचल राज्यात आहे. स्थापना कधी झाली बघा, 1988 मध्ये. 5861 चौरस किमी क्षेत्रफळ. इथं नंदादेवी हे जगातील 10व्या क्रमांकाचं शिखर आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नोकरेक वरती क्वेश्चन आलेला होता मेघालयमध्ये. तुम्हाला स्टेट आणि परिक्षेत्र जोडायला असा क्वेश्चन येऊ शकतो. स्थापना दिनांकावरती पण क्वेश्चन येऊ शकतो, 1988. याच्यामध्ये बघा, वैशिष्ट्य काय आहे? 3 जैव भौगोलिक भागांच्या सीमेवरती आहे हे नोकरेक. ठीक आहे, त्याच्यामुळे तर प्रचंड जैवविविधता दिसून येते. ओके, क्लिअर. मानस जीवावरण क्षेत्र 1989 मध्ये घोषित झालं. भूतानच्या सीमेवर आहे. मानस नदी वाहते, लक्षात घ्या. उष्णकटिबंधीय आर्द्र वनक्षेत्रामध्ये आहे आणि 2837 क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, बघा आता इथं मी तुम्हाला सांगते, सुंदरबन वरती आला होता की नाही क्वेश्चन, तर क्वेश्चन आल्यावरच आपल्याला जाग येते की अरे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर इथं क्षेत्रफळ आहे 9630 चौरस किमी. बंगालमध्ये आहे, वेस्ट बेंगॉल. 1989 मध्ये 3 वन्यजीव अभयारण्य आहेत. खारपुटी वन आहे. दरवर्षी 50 ते 60 मेट्रिक टन मधाचं उत्पादन होतं. गंगा ब्रह्मपुत्रेचा गाळ आहे. त्रिभुज प्रदेश आहे. ठीक आहे. ग्रेट निकोबार परिक्षेत्र हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये पोर्ट ब्लेअर या अंदमान बेटावरील मुख्य ठिकाणापासून दूर अंतरावरती 885 चौरस किमी. ठीक आहे. इंडो मलायन जैव भौगोलिक भागात उष्णकटिबंधी आहे. 1989 मध्ये घोषित आहे. वैशिष्ट्य मुख्य भूमीपासून अलग पडलं असल्याने खास प्रकारची परिसंस्था आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आहे मन्नारचं आखात, भारत श्रीलंका 1989 मध्ये आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सी काऊ, त्याच्यानंतर चिंपल्यांचं उत्पादन होतं हे लक्षात ठेवा. सिमलीपाल जीवावरण परिक्षेत्र ओडिशामध्ये आहे. सिमलीपाल इथं घोषणा 1994 मध्ये आहे हे लक्षात ठेवा. दिब्रू सायखोवा 1997 आसाम राज्य. क्षेत्रफळ लक्षात ठेवा. दिब्रुगड तिनसुकिया जिल्हा. दिहांग दिबांग 5112 1988 मध्ये अरुणाचल प्रदेश. सियांग आणि दिबांग दऱ्यांचा समावेश. ठीक आहे. पंचमढी MP बेतुल होशंगाबाद छिंदवाडा. स्थापना 1999. क्षेत्रफळ लक्षात ठेवा. 63% भाग वनांचा आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. खांगचेंग दोंगजा याच्यावरती क्वेश्चन आलता की राज्यसेवेला, बरोबर. घोषणा 2000 मध्ये. इथं फारसा हस्तक्षेप नाही. अगस्तमलाई 2001 केरळमध्ये. त्याच्यानंतर अचानक मार अमरकंटक 2005 छत्तीसगड. बिलासपूर जिल्ह्याचा प्रदेश. मध्य प्रदेश. अनुपूर दिंडोरी जिल्ह्याचा प्रदेश. ठीक आहे, ओके. कच्छ गुजरात मधील कच्छ, राजकोट, सुरेंद्रनगर. पोल डेझर्ट शीत वाळवंट इथे हिमाचल प्रदेश. पिन व्हॅली नॅशनल पार्क चंद्रताल
सारचू आणि किब्बेर वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. शेषाचलम स्थापना आहे 2010 मध्ये.